शेजारी बसले तिला विचारूयात. तू कोण आलं? अरे ती इथं IBNची ही आहे ना शो टाईमवाली निलिमा आली आहे ती? हां ती इथं बाजूला आहे. पण ती हे करते मी अँकरिंग वगैरे करते. अँकरिंग आणि ॲक्टिंग सेमच आहे. विचारायचं आहे का तिला? येईल का? विचारायचं आहे कास्टिंग काउच आम्ही निपुणमध्ये येईल विचारूया. हाय निलिमा. हाय मी अमेय. मी निपुण. मी सारंग. तर आमचा शो आहे कास्टिंग काउच विथ अमेय अँड निपुण. हो तर मग आम्हाला असे इंटरेस्टिंग ॲक्ट्रेसेस हवे आहेत त्यात. तर आम्हाला असं वाटलं की तू अँकरिंग तर चांगलं करते, एवढा शो तुझा सुपरहिट आहे, तर तुला इंटरेस्ट आहे म्हणजे तुला ऑडिशन वगैरे द्यायला लागेल, पण तुला इंटरेस्ट आहे का शोवर येण्यात आमच्या? पण कास्टिंग काउचची ऑडिशन आहे म्हणजे काय करता तुम्ही? म्हणजे कशी ऑडिशन कशी घेता? म्हणजे नाही असं काही नाही, नाव जसं वाटतंय तसं नाही आहे ते. खरं तर आम्ही कास्टिंगच करतो फक्त काउचवर बसून, बाकी काही नाही. तो काउच पण तसा जुना झाला आहे, म्हणजे आम्हाला नवीन आणायचा आहे. पण आत्ता तरी तो सारंगच्या एका काकाचा आहे, तो आणलाय आम्ही. तर बघू आपण तो कसं काय वापरतो. पैसे नाही आमच्याकडे काउच गेला काय अजून पैसे नाही आहेत. आता होपफुली या चॅनलच्या माध्यमातून आपण आणखीन व्ह्युअर्स वगैरे मिळतील, मग त्यातनं काही स्पॉन्सरशिप पैसे. काउचला पैसे नाही लागत, पण काउचला पैसे लागतात पण कास्टिंगला नाही पैसे लागत. तर मग म्हणलं आपण कास्टिंग तरी करून टाकू पहिले. तर तू करशील का? ठीक आहे, करूया म्हणते. चला ओके. तर आजच्या एपिसोडमध्ये निलिमा असणार आहे आपल्याबरोबर, आणि आत्ता एपिसोड यूट्यूबवर जाणार नाही, लाईव्ह तुम्ही IBN लोकमतवर बघणार आहात. तर तूच सांग कसं काय सुरू करायचं, काय करायचं? मस्त. एकतर कास्टिंग काउच पहिला एपिसोड तुमचा आलेला आहे, दणक्यात आलेला आहे, जो काय तुम्ही म्हणजे मराठी प्रेक्षकांना जे काय हलवून सोडलेलं आहे, आणि त्यामुळे कास्टिंग काउचवर त्यांना हलवून सोडून नाही दिलं, धरून ठेवलंय. म्हटलं थांबा अजून एपिसोड करणार आहोत अर्थात. आणि त्या काउचवर बसायला आता अनेक अभिनेते उत्सुक असतील, आणि अर्थात कास्टिंग काउचबद्दल आपण बोलतोय. मराठी वेबसिरीज कास्टिंग काउच ही मराठी वेबसिरीज आता आपल्या भेटीला आलेली आहे, आणि अमेय आणि निपुण दोघंही होस्ट करतायत, आणि मागे सारंग साठे बसलेला आहे, त्यांनी हे सगळं डिरेक्ट केलेलं आहे. सगळी भन्नाट टीम आहे. पहिल्यांदाच मराठीत हा प्रयत्न झालेला आहे, आणि पहिल्याच एपिसोडमध्ये त्यांना अनेक व्ह्यूज मिळालेले आहेत आणि खूप लोकप्रियता मिळालेली आहे. सगळी टीम माझ्यासोबत आहे. अमेय, निपुण, तुमचं कॉम्बिनेशन एकतर म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण अर्थात नाटकातून तुमचं कॉम्बिनेशन समोर आलेलं आहे. आणि अमेय, नुकतंच तू एक अतिशय लोकप्रिय मालिका संपली, आणि त्यानंतर आता तू हे सुरू केलंस. आता उत्सुकता होती की आता अमेय काय करणार आहे, तर हे व्हेंचर सुरू करायची आयडिया कशी म्हणजे कधी डोक्यात आली? काय हे ॲक्च्युली हे व्हेंचर सुरू करायची आयडिया सारंगची आहे. सारंग, पॉला आणि त्यांची जी कंपनी आहे त्यांची ही आयडिया आहे. आणि आम्ही सगळे आधीपासूनच कॉलेजपासून मित्र आहोत. तिघही BMCCमध्ये आम्ही तिघं एकत्र नाटक करायचो. ॲक्च्युली आमच्या दोघांचंही पहिलं नाटक आम्ही सारंगबरोबर केलं होतं. सो तेव्हापासून डोक्यात हे चाललं होतं की असं काहीतरी करूया आपण. आणि सारंग बरेच वर्ष झाली वेब कंटेंटमध्ये आहे, तर त्याला असं सुचलं की आपण तिघं मिळून काहीतरी करूया का. आणि अर्थातच मलासुद्धा असं वाटत होतं की मराठीमध्ये वेब कंटेंट आपल्याकडे फारसं नाही आहे, इंग्लिश आणि हिंदीमध्ये भरपूर आहे, पण आपल्याकडे ऑडियन्स आहे, पण ते ऑडियन्सला केटर करायला आपल्याकडे काही प्रोडक्ट नाही आहे. एक्झॅक्टली दिल दोस्ती दुनियादारीबरोबर जे झालं होतं तसंच आहे. कारण मला असं वाटतं की त्या वयोगटातला एक ऑडियन्स असतो जो खूप मोठा ऑडियन्स आहे, ज्याच्याकडे समहाऊ कमी लक्ष दिलं गेलं मराठी टेलिव्हिजनचं. तर मराठी वेब कंटेंटकडनं सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं काय कसं आहे द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की हा शो आम्ही केलेला आहे सगळ्यांसाठी. सो 2 दिवसात सॉलिड रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. 1 लाखाच्या वर व्ह्यूज गेलेले आहेत फेसबुक आणि यूट्यूब कंबाईंड. सो हा प्रयत्न केला आहे आम्ही, आणि लोकांनी त्याचं उत्तम स्वागत केलं आहे. सो आम्ही खूप 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 आनंदी आहोत याबद्दल. And Radhika, this is a big opportunity. Yeah. म्हणजे बरं तू this is really big. It can't get bigger than this. स्क्रिप्ट Okay. तू कशी आहेस आणि आता कशी प्लेस टेस्ट तू? कधी ग? क्लोअर मार्च ना? मार्च ना आता आपण मॉन्सून मध्येच. हा 2019 मार्च. आय कॅन डू इट, पण आय नीड टू रीड द स्क्रिप्ट. देयर आर टू मेनी थिंग्स आय नीड टू लुक इनटू दॅट. राधिका एक 12 दिवस काढ, आपण भोरला जाऊन पटकन shoot करून. नाही माझी एंट्री खरं BMCC मध्ये झाली होती आम्याबरोबरच 11वीत. सो तीच मला वाटते सारंगनी कॅप्चर केली आहे. आणि आम्या म्हटलं असं तो आमचा सिनियर आहे आणि तो आमचा पहिला दिग्दर्शक आहे कॉलेजचा. आणि तेव्हा आम्ही खूप टवाळक्या करायचो कॉलेजमध्ये. 11वीत होतो, काही फारसं काम नव्हतं, जबाबदारी काही नव्हती, म्हणजे इवन कल्चरल ग्रुपची पण. त्यामुळे आमचा खूप वेळ टाईमपासमध्येच जायचा आणि लोकांची खेचण्यात वगैरे जायचा. तर ते मला वाटतं त्यांनी बरोबर लक्षात ठेवलं आहे. आणि एक 13 वर्षांनंतर आम्हाला तो टाईमपास कॅमेरासमोर करायला सांगितलं आहे असं वाटतंय. आता म्हणजे तुषार कपूर आणि आता एकदम रजनीकांत, म्हणजे
हो सॉलिड तुझं हे करिअर मला काही कम्पॅरिझन कळत नाही तुझं पण हे खरं की मी रजनीकांतबरोबर फिल्म करते कास्टिंग काउचचे वेब सिरीजचे दिग्दर्शक सारंगसाठी आपल्यासोबत आहेत. त्यांना जरा विचारते की या सगळ्या मागे त्यांची काय कल्पना होती. सारंग, तू आधी हिंदी आणि इंग्रजीमध्ये वेब सिरीज केलेल्या आहेस. मराठीसाठी ही कल्पनासुद्धा अभिनव आहे, बरेच जणांना माहितीही नाही आहे. पण मराठीत हा प्रयत्न करावा असं तुला कधी वाटलं? आणि अर्थात ही सगळी संकल्पना अंमलात कशी आली, प्रत्यक्षात कशी आली? मराठीत तर म्हणजे मला पहिल्यापासून मराठीतच काहीतरी करायचं होतं. अनफॉर्च्युनेटली मला माहीत नव्हतं की किती तिकडे ऑडियन्स आहे आणि कसं कसं आहे ते. पण एक गोष्ट म्हणजे अमेयची पॉप्युलॅरिटी, निपुणची जो फॅन बेस आहे म्हणजे तो असं मान्य नाही करणार, पण त्याचे जो नाटक कंपनी नावाचा ग्रुप आहे त्याच्या एवढी पॉप्युलॅरिटी तरुणांमध्ये कुठल्याही नाटकाच्या ग्रुपची नाही आहे. आणि राधिका स्वतः असल्यामुळे मला वाटलं की हे 3 कॉम्बिनेशन एकत्र आलं की नक्की लोकांचे ॲटलिस्ट त्यांच्याकडे लक्ष तरी जाईल. हे एक होतं. आणि दुसरं हे कास्टिंग काऊच यांच्याबरोबर करण्याचा कल्पना ते म्हणले तसं पेती हॉलमधनं, आमच्या कॉलेजच्या हॉलमधनं आले. आणि जेव्हा 11वीत होते तेव्हा ज्या त्यांच्याहून मोठ्या 4-4, 5-5 वर्षांनी मोठ्या मुली ज्या होत्या त्यांना हे रेटिंग द्यायचे की रेटिंग द्यायचे म्हणजे 1 ते 10 याचे टॉप 10 मुलींचे रँक्स असायचे आणि जी त्यांच्याशी नीट वागेल, जी त्यांना भाव देईल त्याच्याप्रमाणे त्यांचा रँक वर खाली व्हायचा. तर ते कुठेतरी लहान असताना अजूनही तेच करत असणार याची खात्री आहे. फक्त आता ते थोडंसं मच्युअर वागायचं एक असा प्रयत्न करत असतं. पण तेव्हा ते करायचे आणि ते मला फार हसू यायचं ते बघून. अमेयचं मोठं गुपित फोडलेलं आहे, त्यामुळे अमेयचे बरेच फिमेल चाहते जे आहेत त्यांना आता जरा वेगळा धक्का बसणार आहे. अमेय, काय बोलणार आहेस तू आता, याचं काय स्पष्टीकरण देणार आहेस? मी तेव्हा निरागस होतो आणि तेव्हा मी जे मुलींसाठी रेटिंग काढलं होतं ते कधी माझ्यावर उलटेल असं मला वाटलं नव्हतं आणि कधी काही मुली मला रेटिंग देतील हे कधी वाटलं नव्हतं. पण आज ती वेळ आली आणि देव शिक्षा देतो हे खरं आहे. अर्थात. आणि त्यानंतर पुढे कशी प्रोसेस गेली, कारण निपुणचा सुद्धा एक सेन्स ऑफ ह्युमर आहे, एक असा अफलातून. निपुणचा म्हणजे लोकांना मला असं वाईट वाटतं की त्याला इतके वर्ष कास्ट कोणी का नाही केलं अशा कॉमिक रोलमध्ये, कारण आपण त्याला दिग्दर्शनाकडे वळवलं, कारण इथलं मार्केट जरा कमी व्हावं म्हणून. मी पण मागे अभिनय करायचो तर उगीच असे नको चांगले नट आपल्या मग आम्ही त्याला थोडं बाजूलाच ठेवलं. पण तो त्याचं टायमिंग म्हणजे फारच आउटस्टँडिंग आहे आणि त्याचा एक वेगळा शैली आहे त्याच्या ह्युमरची, जी पूर्णपणे कोणालाही म्हणजे स्पेशली मराठीमध्ये मला नाही वाटत की मी कुठं बघितले. ते अत्यंत सटल आणि अंडर द ब्रेथ असं आपण म्हणतो त्या प्रकारचा विनोद तो करतो. तर वरून आलं का तुला पार्टी आज देणार आहेस का तू याला? नाही खरं ते आमचं आता ते म्युच्युअल एक अंडरस्टँडिंग झालं की यांनी 13 वर्ष मला कुठंच कास्ट केलं नाही साठेने, आणि तो म्हणतो तूही मला आता तू दिग्दर्शक झाल्यापासून कुठं कास्ट केलं नाही, त्यामुळे आता त्यांनी पहिलं पाऊल उचललं आहे, तर मी आता 2 पावलं पुढे येईन मला वाटतं. नाही मेन गंमत अशी की त्या दोघांची शैली पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे हा खूप आगाऊसारखा बोलू शकतो आणि हा त्या सगळ्याला सॉरी म्हणत म्हणत ते सगळं स्वतःकडे खेचून घेऊ शकतो. तर तो प्ले बघायला मला हा खरा आगाऊ आहे ते कळतंय ते व्हिडिओ नाही कळतंय त्याला. मी आगाऊ असल्याची ऍक्टिंग करतोय पण निपुण जी सटल आगाऊपणा जो करतोय ना तो सगळ्यांना कळलेला आहे. तर त्याची मजा घ्यायची होती म्हणून हा शो बेसिकली केला. आणि पहिल्याच एपिसोडमध्ये थेट राधिका आप्टेलाच तुम्ही खेचून आणलात, आणि अर्थात राधिका सध्या खूप बिझी आहे, हॉलिवूडसुद्धा आता ती करते, अत्यंत मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये ती बिझी आहे. पण या वेबसिरीजसाठी कशी ती तुम्हाला म्हणजे हो म्हणली, आणि मग पुढे अर्थात तुमची मैत्री खूप जुनी आहे, तुम्ही एकत्रही काम केलेलं आहे तेव्हा, पण पहिल्या एपिसोडसाठी मग तिची वेळ आणि ते सगळं कसं मॅनेज झालं? एकतर ह्या तिघांनी म्हणजे ह्याचं ऑब्व्हियसली सिरियलचं शूटिंग चालू होतं तेव्हा आम्ही मुद्दाहून ते करू नाही शकलो, कारण ते कसं असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, खूप काम असतं त्यात. आणि राधिका पण योगायोगाने सगळी वेळ जुळून आली, निपुणलाही वेळ होता आणि आम्ही ते एक दिवस ठरवला. राधिका आमच्या तिघांची खूप चांगली मैत्रीण आहे, आम्ही एकत्र खूप काम केलं आहे. आणि गंमत म्हणजे तिच्या आजूबाजूला बिचाऱ्याच्या इतक्या कॉन्ट्रोवर्सीज असतात आणि त्यामुळे ती बऱ्याच वेळा शांत राहते, त्याच्याबद्दल काही बोलत नाही, कारण तो योग्य मार्ग असतो त्यातनं बाहेर पडण्याचा. तर आम्हाला वाटलं की आपण इथं तिला चान्स द्यावा त्याच्यावर बोलायला, एक आम्ही तिला एक प्लॅटफॉर्म द्यावा की ज्याच्यात ती स्वतःला व्यक्त करू शकेल. पण असं काही तिला करू ह्या दोघांनी दिलं नाही. ते तुम्ही एपिसोडमध्ये बघाल, भारतीय डिजिटल पार्टी असं त्या चॅनलचं नाव आहे. म्हणजे चॅनल म्हणजे यूट्यूबच्या त्या लिंकचं आणि फेसबुकच्या पेजचं, त्याच्यावर तो एपिसोड आहे आणि त्यात तुम्हाला कळेल की ते किती बोलून देतात तिला. राधिकासोबत शूटिंग करताना कशी मजा आली?
फारच मजा आली. म्हणजे आम्ही ऑन एअर बघतोय पण हो नाही इथे म्हणजे सेटवरती पण असं होतं की राधिकाला खूप आधीपासून ओळखत होतो. म्हणजे साठे आणि तिचं एक म्हणजे त्यांनी नाटकं पण एकत्र केलेली आहेत. माझं आणि तिचं खरं तर तसा काहीच संबंध नव्हता, पण आमचं एक उगीच आधी एक अशी लिंक होती. म्हणजे आम्ही तिने एक दिवस अशी कॅरम बोर्ड ते एका कुठल्या तरी नाटकाच्या प्रॉपर्टीतलं माझ्या घरी सोडायला आली होती फक्त, की मला खूप कॅरम आवडतो म्हणून वगैरे असं. आणि नंतर ते अर्थातच ती हळूहळू एकदमच वेगळ्याच लीगमध्ये आणि वेगळ्याच लोकांबरोबर आणि असं ती दिसायला लागली, जी विच शी डिझर्व्स. त्यामुळे एक तिच्याबरोबर असा की कॉन्टॅक्ट ॲज सच नाही आहे, पण ती असताना एक वेगळ्या प्रकारचं दडपणही होतं की ही आता लोक बदलतात असं आपण ऐकतो की यश मिळालं की. थँक्यू तो आगाऊपणा तो सिद्ध केल्याबद्दल. सारंग याचबद्दल बोलवतात. हाच आगाऊपणा. हे माझ्या मताने आम्हाला कोणालाच अचीव करणं शक्य नाही जे त्याने आत्ता करून दाखवलं. या टायमिंगसाठी म्हणून तो या आणि शो चेहऱ्यावर इतका इनोसन्स आहे, पण मला त्या माणसाच्या किती खोट असावं. आणि सिंपती त्यालाच जाते. निपुणचा एक सेन्स ऑफ ह्युमर आपण आता बघितलेला आहे प्रत्यक्षात. असं सॉरी. तसं एक होतं, पण ती ॲब्सल्युटली निवांत होती आणि ती अगदी मिळून मिसळून वागत होती. म्हणजे असं तिची जी असिस्टंट होती ती अशी कनेडियन क्लोभ वगैरे अशी ती हाक मारत होती तिला. त्यामुळे हे सगळं एकीकडे आणि एकीकडे असं जनरल टाईमपास करणं आणि आम्ही जे करतोय त्याला मनमुराद असणं, म्हणजे इतपत की आम्ही इतके ऑन द स्पॉट जोक्स आणि असं इतकं मारत होता की म्हणजे तिला ते डोळ्यातलं पाणी थांबवत येत नव्हतं. आणि असं सगळं ते तिचं ते काय आयलायनर काजळ बिजळ जे होतं ते असं सगळं एका पॉईंटला झालं होतं. त्यामुळे फारच मजा आली तिच्याबरोबर काम करायला. खूप म्हणजे कुठल्या तरी स्टार बरोबर आपण काम करतो असं अजिबात वाटत नव्हतं. तीच राधिका प्रायविकमधली होती असं वाटतं. वेब सिरीज हा कन्सेप्टच मराठीसाठी नवी होती. ती आली, दणक्यात आली. आल्यानंतर अनेक रिॲक्शन्स तुम्हाला मिळाल्या आणि त्या फक्त महाराष्ट्रातून नाही तर भारतभरातून मिळाल्या. जसं अनुराग कश्यपनी देखील तुला अत्यंत छान प्रतिसाद दिला किंवा अनेक मोठ्या चांगल्या प्रतिक्रिया तुम्हाला मिळाल्या. तर त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल, कारण महाराष्ट्रीयन लोकांसाठी हे नवं नाही आहे, पण मराठीत हे नवं आहे. तर कशा रिॲक्शन्स होत्या त्या? नाही, त्याला एक सगळ्यात मोठं आपण थँक्स म्हटलं पाहिजे हे आत्ताच्या सिनेमा बनवणाऱ्या सगळ्या पिढीला. म्हणजे नागराज असेल किंवा अविनाश अरुण आणि कोर्टसारखी फिल्म असेल किंवा या सगळ्या फिल्म्सनी अचानक ना सगळ्या हिंदी इंग्लिशमधल्या लोकांना मराठीकडे खूप वळवलं आहे. त्यांना प्रचंड आवडतं मराठी गोष्टी बघायला आणि हे करायला. आणि त्यातून आम्ही स्वतः इंग्लिश थिएटर करतो बऱ्यापैकी. निपुण स्वतः इंग्लिश थिएटरशी रिलेटेड आहे. मी करतो हिंदी लोकांबरोबर काम करतो. ह्यांनी हिंदी फिल्म्स लिहिलेल्या आहेत आणि असं. तर त्यामुळे आपलं एक थोडं कनेक्शन असतं. आणि त्यांना अपेक्षितच नव्हतं की अशा प्रकारचं ह्युमर, अशा प्रकारचं काहीतरी एक्सपेरिमेंट हे मराठीत होत असेल. त्यामुळे त्यांनी एकतर सरप्राईज झाले. त्यांना ते प्रचंड आवडलं. अनुराग असेल, आणखीन विकास बहल असेल, असे अनेक आमचे इंडस्ट्रीतले जे ओळखीचे मित्र आहेत त्या सगळ्यांनी ह्याच्याबद्दल ट्विट केलं, शेअर केलं हे. आणि तो प्रतिसाद खूप ओव्हरवेल्मिंग होता की आम्हाला वाटलं होतं की फक्त एका लिमिटेड ऑडियन्सपर्यंत राहील, पण तसं नाही. आणि म्हणून आम्ही त्यात सबटायटल्स पण ठेवलेत. त्यामुळे जे कोणी बाहेरचे लोक आहेत त्यांनी पण प्लीज तो बघा. आता हे मी चुकून मराठीत बोललो, पण ह्यालाही सबटायटल टाकू. मला खरंच असं वाटतं की हा व्हिडिओ 2-3 दिवसातच एवढा पॉप्युलर होण्याचं कारणसुद्धा हे आहे की आपल्याला मी हा जसं म्हणतो तसं हिंदीतल्या आणि इंग्लिशमधल्या बऱ्याच लोकांनी सपोर्ट केलंच, पण मराठीतल्या सुद्धा सगळ्या लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती सपोर्ट केलं. म्हणजे कुठलाच असा आघाडीचा कलाकार नाही की ज्यांनी ते शेअर नाही केलं, आणि ज्यांनी शेअर नाही केलं तो आघाडीचा कलाकार नाही असं आपण समजूया. आणि यापुढे फक्त म्हणजे मराठीतले अभिनेता अभिनेत्री असणार आहेत का वेगळे कोणी असणार आहेत, काय प्लॅन्स काय आहेत? कारण एक्साइटमेंट खूप आहे. यांची विशलिस्ट तशी खूप मोठी आहे. म्हणजे त्यांना काही अभिनेत्री असणार आहेत का? त्यांना अभिनेत्रीच हव्यात, पण आम्ही आता त्याचं काय करायचं ते आम्ही पुढं बघू. त्यांना जास्तीत जास्त अभिनेत्रींना भेटायचं आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारायच्या. आपण स्त्रियांना जास्त संधी द्यायला हवी असं मला प्राधान्य. संधी सॉरी द्यायला हवी. पण आमच्या आत्ता जवळपास 5 एपिसोड पुढचे डोक्यात आहेत. पण ह्याला जो प्रतिसाद मिळाला आहे तो जर का लोकांनी वाढवला आणि ह्याच्यात तिप्पट चौपट केला तर आम्हालाही
फंड्स मिळाला, आम्हाला पुढे आणखीन परस्यू करायला सपोर्ट मिळेल आणि मग आम्ही नक्की याच्याहून जास्त एपिसोड करू. आणि ते सोडून इतरही ह्याच सगळ्या गँगबरोबर आणखीनसुद्धा काय काय नवीन नवीन व्हिडिओज आणि नवीन नवीन गोष्टी करायच्या डोक्यात आहेत, त्याची पण तयारी सुरू आहे. पहिला आता जसं वेब सिरीजमध्ये हा तुझा ही सुरुवात मराठीतली पहिली सुरुवात आहे असं म्हणते, कारण आणखी बरेच प्लॅन्स जर तुझ्या डोक्यात असतील, पण इंटरव्ह्यू स्वरूप असावं हे का सुचलं? कारण बाकीही काही म्हणजे जसं अनेक यांचं सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे किंवा काही विटी ह्युमर्स किंवा AIB सारखे काही प्लॅन वेगळंही काही करता आलं असतं, पण तू कुणाचीही कॉपी न करता एक वेगळ्याच प्रकारचा एक धमाल इंटरव्ह्यू आणि त्याच्या अनुषंगाने बऱ्याच काही गोष्टी हे तुझ्या डोक्यात आलं, तर इंटरव्ह्यू हाच फॉर्मॅट का निवडावा असं वाटतं? एक त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की मराठी ऑडियन्स अजून एक्सपोज नाही आहे वेबला, त्यामुळे तो सेन्स ऑफ ह्युमर त्यांना थोडासा नीट जपून द्यायला पाहिजे. आणि तो एक मार्ग असा आहे की सेलिब्रिटीज असतात, आता म्हणजे हे तिघही सेलिब्रिटीज आहेत आणि या सेलिब्रिटीजच्या आयुष्यात काय चालतं आहे का त्यांच्या गॉसिप्समध्ये ह्याच्यामध्ये लोकांना नक्की रस असतो, त्यामुळे त्यांनी बांधून ठेवायचं आणि त्याच्या थ्रू आपला जो ह्युमर स्टाईल आहे ती त्यांना इंट्रोड्यूस करायची असं एक डोक्यात आलं. आता त्यांना कळलं की असा विनोद असू शकतो जो थोडासा ऑफेन्सिव्ह आहे पण मनाला लावून नाही घ्यायचा असा आहे, तर मग कदाचित आम्हाला आणखीन थोडं ऑफेन्सिव्ह होत आहे. आणि मला वाटतं की असं नाही की फक्त त्या काउचवर येणाऱ्या सेलिब्रिटीजवर विनोद केले जातात. आम्हाला असं वाटतं 70-80% ते विनोद आम्ही आमच्यावरच करतो त्या सगळ्यात, आणि प्रत्येकातच ही ॲबिलिटी असावी. आपण जसे समोरच्यावर हसतो तसं स्वतःवर सुद्धा आपण हसावंच, आणि मला असं वाटतं आम्हाला स्वतःवर हसायला तर खूपच आवडतं, समोरच्यावर सुद्धा आम्ही हसून घेतो तेवढ्याच. हे वेब सिरीजचं जे काम होतं ते थँकफुली सारंगचं इतकं व्यवस्थित प्लॅन्ड होतं. त्याचे पार्टनर्स आणि प्रोड्युसर्स पॉला, अनुषा, संदीप कुलकर्णी हे सगळे लोक त्यांचं व्यवस्थित प्लॅन्ड होतं, त्यामुळे ते जवळजवळ 3-3.5 तासात संपलं होतं. आम्ही तिकडे पोहोचलो आणि ते झालं, त्यामुळे असं त्याला खूप वेळ द्यावा लागला नाही. वेब सिरीज करताना तू कुठेतरी टेलिव्हिजन फिल्म्स हे काही मिस करतोस का? आणि वेब सिरीज ही किती महत्त्वाची आहे आत्तासाठी आणि अजून याची व्याप्ती वाढणार आहे आणि वाढली पाहिजे, तर एकंदर वेब सिरीजकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून प्रेक्षकांचा सशक्त व्हायला हवा असं वाटतं का? त्याबद्दल काही सांगायचं आहे? म्हणजे मला असं वाटतं ना, ॲक्च्युली कायम असं बोललं जातं की मराठी आपली जी संस्कृती आहे मराठी माणसाची, त्याला साहित्याची आणि नाटकाची असेल, कलेची भरपूर मोठी जोड आहे. त्यामुळेच मला कायम असं वाटतं की मराठी प्रेक्षक हा या देशातला सगळ्यात मोठा आणि प्रगल्भ प्रेक्षक आहे असं मला कायम वाटतं. कारण तुम्ही बघायला गेलात तर प्रायोगिक नाटकाला ॲक्सेप्टन्स आहे, व्यावसायिक नाटकाला आहे, कलेची आवड आहे, वेगळे सिनेमे बनवले जातात आपल्याकडे. तर त्यामुळे ह्याची खात्री होती की हा वेब कॉन्टेंट आपण काही केलं, वेब शो केला तर नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. आणि तसं तू म्हणलीस तसं मला असं वाटतं ना, एक आजच्या काळातल्या कुठल्याच कलाकाराला स्वतःला असं लिमिट करून चालणार नाही. हा आम्ही एक अपील करतो, आम्ही सगळे मिळून महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, परदेशातल्या सगळ्या प्रेक्षकांना, की आम्ही भाडीप म्हणजे भारतीय डिजिटल पार्टी नावाचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तुम्ही फेसबुकवर गेलात आणि तुम्ही भारतीय डिजिटल पार्टी असं सर्च केलं किंवा यूट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला आमचे व्हिडिओज दिसतील. आणि सगळ्यात पहिला आम्ही हा वेब शो केलेला आहे कास्टिंग काउच विथ अमेय अँड निपुण. त्याला 1 लाखाच्या वर व्ह्यूज गेलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा बघा. काय होतं माहिती आहे का, हे असं आपण बघणं फार गरजेचं असतं, कारण आता मित्र वगैरे भेटतात आपल्याला बाहेर गेल्यावर, तर ते सगळे चर्चा करतात. तर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्हाला चर्चाच नाही करता येणार, लेफ्ट आउट वाटेल, असं समाजात तुम्हाला लेफ्ट आउट वाटेल. त्यामुळे प्लीज बघा भारतीय डिजिटल पार्टीचं कास्टिंग काउच विथ अमेय अँड निपुण. थँक्यू सो मच.